नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। चिपळूण तालुक्यातील निवळी येथील कातळवाडी येथे दिनांक 31 जानेवारी रोजी पहाटे 4:15 वाजण्याच्या सुमारास जयराम मोरे यांच्या घराच्या मागील पडवीमध्ये बिबट्या आल्याची माहिती पोलीस पाटलांनी वनपाल सावर्डे यांना दिली। यानुसार वन विभागाचे वन्य प्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। बचाव पथकामधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्या हा कोंबड्याच्या वासाने घरात जाऊन बसला असल्याचं दिसून आलं। वन विभागाच्या लेडी ऑफिसरने घटनेचं गांभीर्य समजून तात्काळ कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। बिबट्या असलेल्या खोलीच्या दाराचा वरचा भाग लाकडी फळे आणि पत्र्याने बंद करण्यात आला आणि दारासमोर पिंजरा लावण्यात आला। त्यानंतर बिबट्याने हल्ला करण्याच्या उद्देशाने झेप घेतली आणि तो अलगद समोरच ठेवलेल्या पिंजऱ्यात कैद झाला। वन विभागाला बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश आलं। या बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी चिपळूण यांनी त्याची पाहणी केली असता हा बिबट्या साधारणपणे 2.5 ते 3 वर्षाचा असून ती मादी असल्याचं निदर्शनास आलं। वन विभागाच्या बचाव पथकानं बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं। हे थरारक बचाव कार्य चिपळूणचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री कीर, अश्विनी जाधव यांच्यासह वन परिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी तसंच पोलीस विभागाचे अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ यांनी केलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।